मला सांगा, दिवाळी म्हणली की आपल्याला काय आठवतं? फटाके, फराळ, कंदील, नवीन कपडे, बोनस, गिफ्ट्स. छान ना? पण आपण ज्याला छोटं मानतो तोच दिवा खरं तर सगळ्यात मोठं तत्वज्ञान शिकवतो. अंधार कितीही असू दे, एक दिवा पुरेसा असतो. लहानपणी आई म्हणाली, दिवाळीची कामं करायची आहेत. मी आनंदाने म्हणालो, मी दिवे लावतो. पण काही मिनिटात दिवे विझले. आई म्हणाली, बाळा, दिवे नुसते लावायचे नसतात, ते तेवत ठेवायचे असतात. आपणही तसंच करतो. चांगलं काहीतरी सुरू करतो, पण सातत्य ठेवत नाही. जसं दिवा पेटवणं सोपं असतं, पण तेवत ठेवणं कठीण. दिव्याखाली अंधार ही म्हण आहे. कधीकधी आपणच दुसऱ्यांना उजेड देत राहतो, पण स्वतःसाठी थोडंही प्रकाश ठेवीत नाही. पण तरीही दिवा म्हणतो, माझं कर्तव्य आहे जळणं. कधीकधी दिवा विझतो, तेल संपतं, वात खाली जाते, वा याची झुळूक येते. पण मग काय? पुन्हा तेल टाकायचं, पुन्हा वात सरळ करायची, पुन्हा दिवा पेटवायचा. अंधार ठेवायचा नाही. तसंच आपल्या आयुष्यातही कधी आत्मविश्वासाची वात खाली जाते, कधी प्रेरणेचं तेल संपतं. पण थांबायचं नाही, पुन्हा उठायचं, पुन्हा पेटायचं. कारण दिवा फक्त लावायचा नसतो, तो तेवत ठेवायचा असतो. आणि जेव्हा आपण स्वतः उजळतो, तेव्हा इतरांचं जगही प्रकाशमान होतं. प्रकाश पसरवणं हेच खरं सण आहे.